भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव त्रासले होते भूताटकीचा त्रासाने, सुखाचे दिवस दाखविले परमात्मा एक मार्गाने। माझे नाव सौ. जयश्री सुनीलजी जिरापुरे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। भूतबाधेच्या त्रासामुळे मी या मार्गाशी जुळली। माझे लग्न सन 2007 मध्ये झाले। लग्नाच्या आधी मला कोणताही आजार नव्हता, परंतु लग्न झालं त्या दिवशीपासून माझ्या मागे त्रास लागले। आजार म्हणजे मला डोके दुखीचा खूप त्रास व्हायचा। मी रोज डोक्याला पट्टी बांधून झोपून राहायची। मी जेवण सुद्धा करायची नाही आणि मला रोज दवाखान्यात जावे लागत असे। आधी हा त्रास कमी होता, मग मला एक मुलगी झाली आणि त्यानंतर माझा त्रास खूपच वाढला। मला कधी घुंगरांचा आवाज यायचा, तर कधी स्वप्नात बाई दिसायची व मला चल म्हणायची। असे करता करता 3 वर्षे निघून गेली। इकडे दवाखान्यात आराम पडत नव्हता, म्हणून मी नागपूरच्या बजाजनगर टावरीच्या दवाखान्यात औषधोपचार सुरू केले। तरी पण मला काही आराम मिळाला नाही। मग आम्ही भूतबाधेचे उपचार करणे सुरू केले। कधी या मांत्रिकाकडे तर कधी दुसऱ्या मांत्रिकाकडे जावं लागतं असे। कुणी लिंबू उतरवून द्यायचे, तर कुणी 1.25 महिना उपवास कर म्हणायचे। कुणी म्हणायचे की तुझ्या घरात काहीतरी आहे। कुणी म्हणायचे की हिला या गावी राहायचे नाही म्हणून ही अशी नाटक करते। अशा विचित्र परिस्थितीत मी दुसऱ्यांदा गरोदर झाली। घराबाहेर गेलं की मला खूप भूक लागायची आणि घरी आल्यावर अन्नाचा एक घासही मला तोंडात घ्यावासा वाटत नव्हता। त्यामुळे मी माझ्या घराशेजारच्या एका काकूकडे माझे जेवणाचे ताट घेऊन जायची। परंतु असे दुसऱ्यांकडे रोज जाणे मला बरे वाटत नव्हते। परंतु माझ्या पोटात बाळ असल्यामुळे मला जेवण करणे फार आवश्यक होते। माझे लहान सासरे माझ्या शेजारी राहायचे, मग मी त्यांच्या घरी जेवण करायला जायची। असे 1 ते 2 महिने चालले, मग मी तेथेही जाणे बंद केले। माझ्या घरी जेवण होत नव्हते। माझ्या घराला लागून नाली होती। मी त्या नालीवर बसून जेवण करायची। ते सुद्धा 15 दिवस ते 1 महिना चाललं। मला सहन होत नव्हतं। कळत नव्हतं की माझ्या जीवास काय करावं, कारण की मला घरात अजिबात राहावंस वाटत नव्हतं। तो घुंगरांचा आवाज सतत माझ्या कानात येत असे आणि जेवण सुद्धा होत नव्हतं। मग मी एक निर्णय घेतला। माझ्या पतीला आणि सासूला म्हटले की जर तुम्हाला मी हवी असेल तर हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहावं लागेल। परंतु त्यांचं मन दुसऱ्या ठिकाणी राहायला तयार नव्हतं, कारण माझ्या सासूबाई घरी एकट्याच होत्या व त्या ते घर सोडून दुसरीकडे जायला तयार नव्हत्या। मग मी काही दिवस आईच्या घरी तर काही दिवस माझ्या घरी राहायची। माझे आई-वडील कोराडी खापरखेडा येथे राहतात। माझ्या वडिलांना कोल माइन्सला नोकरी आहे। तेच माझ्या औषध उपचारावर खर्च करत होते। मग माझे वडील माझ्या पतीला म्हणाले की जर तुम्हाला तुमच्या बायकोची चिंता असेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही दिवस राहून तर बघा। मग ते दुसऱ्या ठिकाणी राहायला तयार झाले आणि आम्ही भाड्याने राहायला गेलो। तेथे मला कोणत्याच गोष्टीचा त्रास नव्हता। माझं डोकं दुखणे पण बंद झाले। मला घुंगरांचा आवाज येत नव्हता व मी दोन्ही वेळ जेवण करायची। मी गरोदर असताना दोन्ही वेळेचा जेवणाचा डब्बा मला माझ्या सासूबाई आणून द्यायच्या। लोक माझ्या सासूला म्हणायचे की तुझ्या सुनेला दुसरीकडे राहायचे होते म्हणून ती अशी नाटक करायची। परंतु मी अशी का बरं करणार? माझ्या परिवारात मला दीर, भासरे, सासरे कुणीही नव्हते। फक्त आम्ही दोघे आणि माझ्या सासूबाई होत्या। काही दिवसांनी मी प्रसूतीसाठी डिलिव्हरी माझ्या आईकडे खापरखेड्याला गेली। तेथे 4 महिने राहिली। मी गेल्यानंतर माझ्या पतींनी उगाचच किराया द्यावा लागेल म्हणून सर्व सामान भाड्याच्या खोलीतून स्वतःच्या घरी नेऊन ठेवले।
माझी प्रसूती झाली, मला दुसरी मुलगी झाली. त्यानंतर काही दिवसांनी मी घरी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या पतीनी पुन्हा नवी खोली शोधली. आम्ही पुन्हा भाड्याने राहायला गेलो. एखादा महिना आम्ही भाड्याने राहिलो. एके दिवशी मला अचानक स्वप्नात शेंदरी रंगाचे आणि हातात गदा घेऊन हनुमानजी दिसले. काही दिवसा अगोदर माझी नणंद जी गुमगावला असते त्या म्हणाल्या की, वहिनी किती दिवस चालेल आणि तुमच स्वतःचं एवढं मोठं घर असून भाड्यानी दुसऱ्या ठिकाणी राहता, त्यापेक्षा परमात्मा एक मार्ग स्वीकारा. परंतु मला असे वाटायचे की माझे कुलदेवाचे ठाणे सोडून अचानक हा मार्ग कसा स्वीकारू. पण विचार केला, आज इतके दिवस झाले, माझी प्रकृती खराब होती तर या देवाने काहीच बरं केलं नाही. मग मला स्वप्न दिसल्यावर लगेच सकाळी उठली आणि माझ्या सासूबाई आणि पतिदेवाला सांगितले की मला या मार्गाचा स्वीकार करायचा आहे. मग माझ्या नंदेला फोन केला आणि म्हटले की, ताई, आम्हाला हा मार्ग स्वीकारायचा आहे. आम्ही तुमच्या गावी गुमगावला येतो. मग आम्ही माझ्या नंदेच्या घरी गेलो. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शक हिंगणा येथील श्री धनराजजी श्रोते काकाजीकडे गेलो व त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. त्यांनी आम्हाला पूर्ण घराची साफ सफाई करून सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन करायला सांगितले. माझे गाव दुसरे असल्यामुळे काकाजींनी सांगितले की तुम्ही घरी जा, संपूर्ण साफ सफाई करून झाल्यावर मला फोन करा. भगवंताची लीला बघा. मी फक्त नियमावली घेऊन घरी आली आणि त्या दिवशीपासून मी जेवण करायला लागली. मग काकाजींनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले. त्या कार्यात माझे डोके दुखणे बंद झाले. घुंगरांचा आवाज येणे देखील बंद झाले आणि दुसरे दुःख म्हणजे माझ्या पतिदेवाच्या दोन्ही हाताला आणि पायाला कोड होती. हाताला कमी होती परंतु दोन्ही पायाला टोंगळ्यापर्यंत होती. तर आम्ही हे दुःख काकाजींना सांगितले. तर काकाजींनी यांना ज्योतीतील तेल लावायला सांगितले. ज्योतीतील तेल लावल्याने त्यांच्या दोन्ही हातावरचे डाग मिटले व पायावरचे डाग कमी झाले. माझ्या घरामागची भिंत पडली होती तर मी बाबाकडे शब्द ठेवला की बाबा, मला घर बांधायचे आहे. बाबांनी माझा हा शब्द पूर्ण केला. त्यानंतर मी बाबांना म्हटलं की बाबा, मला 2 मुलीच आहे. माझ्या घरी ज्योत लावण्यासाठी मुलगा द्या. तर पहा, 5 वर्षाची मुलगी झाल्यावर मी जेव्हा बाबाला ही मागणी केली तेव्हा मला तोच महिना राहिला आणि 2 मुलींनंतर मला मुलगा झाला. मी जेही बाबांना म्हटलं त्या इच्छा पूर्ण केल्या. सर्व बरोबर झाल्यानंतर काकाजींनी म्हटलं की आता तुम्ही त्यागाचे कार्य घेण्याचा विचार करा. परंतु मी माझ्या घरच्यांना म्हटले की आता नाही घेऊ. तर बघा, माझी इतकी प्रकृती बिघडली की मला रोज दवाखान्यात सलाईन लावावी लागत होती. डॉक्टर म्हणाले की हिला कावीळ आणि टायफॉइड झाला आहे. तसेच मला इतका ताप राहायचा की अंगाला चटके लागायचे. मी विचार करू लागली की माझ्या हातून अशी कोणती चूक झाली की मला ही शिक्षा मिळाली. नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली की काकाजींनी त्यागाचे कार्य करण्यासाठी विचार करायला लावला होता. परंतु सर्व बरोबर असूनही मी तो विचार केला नाही म्हणून मला एवढे मोठे दुःख आले. त्यानंतर 1 ते 2 महिने झाल्यावर मला असे वाटले की आपण त्यागाचे कार्य करायला पाहिजे. मी माझ्या सासूबाईला आणि पतीला विचारले तर त्यांनी देखील सहमती दिली. मग आम्ही आमच्या काकाजीकडे फोन केला की आता आम्हाला त्यागाचे कार्य घ्यायचे आहे. त्यांनी आम्हाला सर्वांना भेटायला बोलाविले आणि त्यागाच्या कार्याचे नियम सांगून त्यांनी आम्हाला 41 दिवसांचे त्यागाचे कार्य दिले. त्यागाच्या कार्याच्या 1 ते 2 महिने आधीपासून माझे पतिदेव घरीच होते. कारण की त्यांचं हॉटेल बंद झालं होत. ते दुसरीकडे कामाला जाण्याचा विचार करायचे परंतु त्यागाच्या कार्याच्या नियमांमुळे ते जात नव्हते. आमचे त्यागाचे कार्य सुरळीत चालू होते. आम्ही भगवंताला योग मागायचो की
माझ्या पतीला कुठे नोकरी मिळू द्या. वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नाही हे खरं आहे. काकाजींना पण माझ्या पतीनी सांगितलं की मला कुठेच नोकरी मिळत नाही आहे. त्यागाच्या कार्यात त्यांनी दाढी केली नाही आणि नोकरी शोधायला जात होते तर तिथले सुपरवायझर म्हणायचे की कपडे तर चांगले घातले परंतु दाढी करून आले नाही तर साहेब तुम्हाला नोकरीवर घेणार नाही. आणि तसेच निराश होऊन घरी वापस यायचे. यांनी काकाजींना पुन्हा सांगितले की काकाजी मला कुठेच नोकरी मिळत नाही आहे. त्यावर काकाजींनी एकच म्हटले की तुला नोकरी मिळेल आणि तुझं सर्व बरोबर होईल. त्यागाचे कार्य सुरूच होते. भगवंत पण त्यात परीक्षा घेतो. माझ्या हातून एक चुकी झाली ती म्हणजे अशी की शनिवार दिवस होता व माझ्या मुलीची सकाळची शाळा होती. मी तिला वेणी करायला आवाज देत होती. ती माळीवर होती. ती लवकर आली नाही तर मला राग आला. कारण की शाळेची वेळ होत होती. मी जोरात तिचे केस ओढले तर ती रडली आणि शाळेत गेली. माझा दिवस तर चांगला गेला, परंतु रात्री मला स्वप्न पडले. त्यात माझ्या सभोवताल माकडे जमा झाली व मला चावत होती. मला वाटल की माझ्या हाताची एवढी आग कशी होत आहे. मी उठली आणि म्हटले की माझ्या हातून अशी कोणती चूक झाली? तर ती चूक माझ्या लक्षात आली. मग मी काकाजींना फोन करून माझी चूक सांगितली आणि माफी मागितली. आमचे त्यागाचे कार्य छान पार पडले व 25 एप्रिल 2019 ला आमच्याकडे त्यागाचे हवन झाले. त्यानंतर 2 दिवसांनी माझ्या पतीला नोकरी मिळाली. आता आम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही आणि आम्ही सर्व सुखासमाधानाने जीवन जगत आहोत. बाबांनी आम्हाला आता एवढे दिले की मला आता कोणत्याही गोष्टीची कमी नाही. जर आपण निष्काम भावनेने भगवत कार्य केले तर भगवंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. आता आमचे मासिक 9 हवन ही पार पडले. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ जयश्री सुनीलजी जिरापुरे. पत्ता मु.अधिक.ता. तिवसा जी. अमरावती. सेवक क्रमांक 50293. मार्गदर्शक श्री धनराजजी. श्रोते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.